अनिकेत पाटील, अनिकेत पाटील कडून शुभेच्छा आल्यात घोसे बीला. प्रवीण सर बघा काहीतरी बोला, प्रेक्षक किती मैदानात गेलेत. अरे दादांनो, तुमच्या विनाही स्पर्धा नक्कीच नाही आहे. खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धा जर असतील याने उपलब्ध करून दिलंय. परंतु या मैदानावर कोणत्याही प्रकारचा कचरा तुम्ही टाकून जाऊ नका. स्टॉल धारकांना विनंती असेल तो कचरा लगेच कुठेतरी विल्हेवाट त्या कचऱ्याची लावायचे. जसं 5 रात्री आम्हाला तुम्ही सहकार्य केलं, याही रात्रीमध्ये आम्हाला तुम्ही सहकार्य करायचं आहे, एवढंच या निमित्ताने सांगेन. मॅचच्या पूर्वार्धाकडे जाऊया. मी मॅच ही 3 षटकांची असेल, कृपया याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही मैदानाच्या आतमध्ये राहून क्षेत्ररक्षकांना त्रास होईल असं वागू नये, कारण स्पर्धा अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. त्यामुळे विनंती असेल, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. परंतु ही शेवटची रात्र 6वी रात्र आपण पाहू शकाल. एका बाजूला भिवंडी परिसरातील मातब्बर संघ देवांश आणि रेवा 11 गोरसई बी, विपक्ष भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशेणी अर्थात देवानंद म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ नेहमी पुरस्कृत केला जातोय. 2012 पासून या संघाची स्थापना झाली आणि आज तागायत हा संघ वेगवेगळ्या स्पर्धेमधून चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि वशेणी गावाचं नेतृत्व आणि वशेणी गावाचा क्रिकेट मधला जो पाया आहे तो अगदी मजबूत केला या लोकांनी. कृपया दर्पण यांना विनंती असेल, संदेश शेळके साहेबांचा तुमच्यावर खूप प्रेम आहे. आई एकविरा लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून विनंती केली जाते, आपण समालोचन कक्षाशी भेट द्या. या दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष जयदास ठाकूर, मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणही व्यासपीठाकडे यावं. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला पुकार करावा लागतोय. देवांश रिवा स्पोर्ट गोरसई बी, एका बाजूला एक आक्रमक संघ. खरं तर त्या संघानं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आपल्या विजयी पताका रोवल्यात. यस ग्रीन सिग्नल. या सामन्याचे पंच असतात विशाल पाटील सर, रायगड पंच असोसिएशनचे अध्यक्ष. तर दुसऱ्या बाजूला गेम ऑन. पहिला चेंडू अगदी बुंद्यात ठेवलाय, पायाच्या बोटानं करकचून ब्रेक लावले. यॉर्कर बद्दल चेंडू खोदून करलाय, सिंगल धाव मिळतीये. सूरज खेने स्ट्रायकिंग कडे होता आणि त्याला थांबवलाय, परंतु सिंगल धाव मिळतीये. कॅप्टन कूल म्हणून जी उपाधी आणि ती बुरदावली लावली जाते तो चितेशवाडी संघ नाही काय, भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशेणी संघाचा. ताकद दाखवावी लागेल. समोरचा संघ जरी बलाढ्य असला तरी क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसेल. चंद्रकांत स्पोर्ट भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट संघ देखील या हंगामामधील चांगली कामगिरी यावर्षी करताना दिसतोय नाईट स्पर्धेमध्ये. आणि एका बलाढ्य संघाविरुद्ध आज इथे खेळ करताना दिसेल. जास्त वेळ घेऊ नका, आयोजकांच्या वतीनं आम्हाला तंबी येते. काय फटका सजवलाय, अगदी स्टँड अँड दिल्यावर फेकून दिलाय.
ओहो भावेश पवार ऑन फायर. खडे खडे ताकद आहे नसाकद आहे आणि डायव्हिंगचा अनोखा त्रिवेणी संगम सपासप वार करतोय. पहिला वार झालाय जितेश पाटील वर वार झालाय परंतु जखमा मात्र वशणीकरांवर झाल्या. जबरदस्त ब्लॉकचा चेंडू आणि खिशरीचा वेध डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. प्रचंड मोठे डाव टाकलाय. हार म्हणायला आम्ही आलोच नाहीये. भले आमचं नाव नसेल परंतु नावासाठी नाही गावासाठी खेळ करायला आलोय आणि म्हणून भावेश पवारला दुसऱ्या चेंडूवर थांबवलंय. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व बघावं असं वाटतंय. प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि प्रचंड उत्साह. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न चेंडू थांबवलाय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू टाळ्यांचा गजर गजर आणि गजर. क्या बात है. भिवंडी विपक्ष उडण असाच सामना जणू लागलाय. प्रेक्षकांनी नक्की डोक्यावर घेतलं मैदान. सुपर लढत आहे. प्रत्येक विकेट करता सुनील ठाकूर यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक असेल. फेकून देण्याचा प्रयत्न फटका फसलाय. भावेश पवार अडचणीत झेल पकडलाय. यस भावेश पवार मैदानाच्या बाहेर. टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं हम कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. वशनीकरांचा उत्साह असाच काहीतरी सांगून चाललाय. भावेश पवारला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. जितेश पाटील ऑन फायर. कॅप्टन कूल परंतु आता प्रचंड मोठा तापलाय कारण भावेश पवारची विकेट मिळाल्यानंतर नक्कीच अंगात 2 हत्तींचं बळ आलाय. पवन केले आणखी एक दर्जेदार फलंदाज. एकावर एक सरस आहे. उडता हुआ पवन हमने देखा था. आज मात्र काय घडलंय. पवन केने आलाय. इनिंग नंबर 3. भिवंडी विपक्ष उरण असा सामना रंगलाय. ओहो सुपर सुपर से ऊपर. क्या बात है. वेगवान चेंडू टाकायला पाहिजे होता असं म्हटलं होतं पवन घ्या परंतु स्लोअरचा वापर केलाय. मी म्हटलं होतं की कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाज फलंदाजाचा बदल आणि ते बघून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवतो ना तो गोलंदाज जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल. नो डाऊट. आणि कर्णधारानं तेच केलंय. केवळ धावा आल्यात. एक षटकार खाल्लाय भावेश पवारनं परंतु 7च धावा खर्च झाल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. प्रतीत पाटील नाही आहे. विशाल नाही आहे परंतु तरीही लढवय्या संघ लढतोय. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघ लढतोय. प्रतीत पाटील देखील अगदी कामावर असून देखील त्याच्या जीवाची तडफड होताना दिसते. विशाल मात्र प्रमुख गोलंदाज तो देखील जेजुरीला आहे परंतु त्यानेही आपल्या शुभेच्छा आपल्या पंचांना इथं दिलेल्या आहेत. आपल्या सवंगड्यांना या शुभेच्छा आलेल्या दिसत आहेत. संदेश शेळके सर प्रचंड खुश आहेत कारण त्यांना कोणतरी आपल्या आयुष्यातील देखणी सुंदरी सापडली आहे. इथं नाही आहे. लवकरच ते विवाह बंधनात अडकतील. कल्याणमध्ये आहेत. आमच्या वहिनी कल्याणमध्ये आहेत. स्मित पाटील अंडर 19 रायगडच्या लेदर क्रिकेटमध्ये ज्यांचा समावेश आहे तो गोलंदाज आहे. नाव आहे स्मित सुधीर पाटील. एका बाजूला धुरंधर सूरज केने दुसऱ्या बाजूला पवन केने आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय स्मित पाटील. फटका फसलाय. फटका फसलाय. अंतिम ठाकूर झेल गेला. पकडलाय झेल. संपलाय. पवन केले नाही तर संदेश केलेचा खेळ.
भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघ अगदी ताकदवर खेळ करतोय. स्मित पाटीलनं चाळा तोडलाय, मोठा मासा गळाला लागलाय, दुसरा मोठा मासा गळाला लाभलाय. 7 धावा आणि 2 गड्याच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था आहे, परंतु कोरसई बी म्हटलं ना संघ तर सिंगल डबल स्ट्राईक कधी रोटेट करावी या संघाला सांगावं लागत नाहीये, कारण त्यांची गोलंदाजी अगदी टाईट आहे. म्हणून या सिंगल डबल धावा देखील ते घेताना दिसतील. मोठे फटके येत नसले त्यांच्याकडे ही ताकद आहे. ओहो सुपर सुपर, अगदी भन्नाट वेग, तेज तर्रार गिरफ्तार केलाय. विशाल किशोर कदमला देखील थांबवलाय, तर कचून ब्रेक लावले. काय कमालीची गोलंदाजी आहे. प्रचंड मोठा उत्साह, टाळ्या शिट्ट्या चारोळी बघायला मिळते मैदानावर. भिवंडीच्या संघाला थांबवलाय स्मित पाटील. आणखी एक फटका जोरकस, परंतु चेंडू रुपी दगड जाईल, अडवला जाईल चेंडू आणि नो चेंडू घोषित केलाय क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. आणि घडलंय काय, ओव्हर स्टेपिंग मला वाटतं असावी आणि म्हणून स्मित पाटीलला दंडित केलाय. धावा मिळतील या चेंडूवर 1+1 अर्थात 2 धावा मिळतील. स्कोर बोर्डवर आपण पाहू शकाल 10 धावा धावपटलावर आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. भावेश पवार आणि सूरज केने मैदानाच्या बाहेर आहेत. पाण्याची बॉटल द्या, गोरसई बीच्या डगआउट मध्ये पाणी पुरवा. ओहो ब्लॉक ऑल, भन्नाट ओहो हो सुपर, ही मुलुक मैदानी तोप, क्या बात है. ही वैशाली एक्सप्रेस या मैदानावर सुस्तार धावताना दिसते. भिवंडीकरांचं तोंडचं पाणी पळवलंय. काय गोलंदाजी आहे, आग ओकणारी गोलंदाजी बघायला मिळते. स्मित सुधीर पाटील आपला वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक ते देखील क्रिकेटर आहेत आणि आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रचंड मोठी मेहनत केली आहे. सुपर फटका परंतु प्रोटेक्शन आहे. पांड्या तिथं आहे, चेंडू हरवतोय, फेकतोय चिवीच्या ग्रोथ मध्ये. केवळ एकच धाव. प्रचंड मोठा संघर्ष आहे, बलाढ्य संघाला थांबवून ठेवलाय. गोलंदाज आणि फलंदाजांमधला द्वंद्व पाहू शकता. सुपर सामना आहे, प्रेक्षकांना भलताच सामना आवडलाय. रोमांच थरणार बदल आली त्या संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओढी अवैध फळी भेदणारी घटना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे समर्थ चषक 2026 11व्या पर्वामध्ये काय तोबा गर्दी आहे. सेमीफायनलची बिग फाईट मुकाबला, हाय व्होल्टेज सामना आहे. आणखी एक डॉट चेंडू. ओहो सुपर डिलिव्हरी, क्या बात है. एकाहून एक सरस वेगवान चेंडू फेकले जात आहेत. स्मित सुधीर पाटीलला स्क्रीनवर पाहू शकाल. भन्नाट वेग. अंडर 19 मध्ये ऑलराऊंडर आणि ज्याच्या नावावर एक शतक देखील आहे पेंचच्या मैदानावर, तोच ऑलराऊंडर खेळाडू अगदी जबरदस्त गिरफ्तार करतोय, वेगावर नियंत्रण ठेवतोय. आणखी एक डॉट चेंडू. वाह, टाळ्याचा गजर बघायला मिळतोय. क्या बात है. स्मित सुधीर पाटील अप्रतिम डिलिव्हरी.
आपण पाहू शकाल उर्वरित 6 चेंडूचा खेळ या पूर्वार्धातला अजूनही शेष आहे आणि गोलंदाज आलाय आतिश पाटील तिसरं षटक सोपवलंय जितेश पाटीलना परंतु स्ट्रायकरकडे आहे आक्रमक फलंदाज किशोर मुकादम. जास्त वेळ तवडू नका प्रेक्षकांना देखील ते आवडणार नाहीये. गेम इज ऑन. आतिश पाटील फुल टॉस आय एम द बॉस चेंडू सीमा रेषा पार दुसरा हवाई याला झालाय या सामन्यातला षटकार. अगदी जबरदस्त फटका सामन्याचा रंग बदलतोय की काय ही यक्षभीती निर्माण झाली आहे. सुपर से भी ऊपर. ओहो क्या बात है 51 सरस. एक तुझी बारी तर दुसरी माझी बारी आहे. उत्तर दिलं गेलंय वाराला प्रतिवार हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडू निर्धाव. आतिश पाटील देखील अगदी तापलाय कारण सामना तसा आहे. भिवंडी टीमनं खऱ्या अर्थानं दिग्गज टीमांना नामचीन केलंय पराभूत केलं असेल परंतु आज ठकाठका गाठ पडली आहे. थैरी देवचंद्र कासवर वशणी बसल्यावर आणखी एक निर्धाव चेंडू. टाळ्याचा गजर शिट्ट्या आरोळ्या फेकल्या जात आहेत. एवन जोडी प्रचंड खुश. सागर पाटील अमित पाटील अगदी मुकुल शेड यांच्या राईट हँड आणि लेफ्ट हँड आपण पाहू शकाल स्क्रीनवर. हसा जरा चेहऱ्यावर स्माईल ठेवा. अमितजी पाटील प्रचंड थकवा आहे परंतु तेही स्मित असे करताना दिसत आहेत. आज त्यांची मेहनत रंग लागते. सागर पाटील देखील प्रचंड खुश आहेत. दिगाडी संघ देखील चांगले प्रदर्शन केलं. स्पर्धा यशस्वी होण्यात या दोन दिग्गजांचा खूप मोठा हातभार आहे. फुल टॉस अँड द बॉस लांब ग्रीन बॉलला मारून लाल गुंजाल केलाय षटकार. अजूनही 2 चेंडू यायचे आहेत. 23 धावा. किशोर मुकादम एकटा लढतोय. फटका फसलाय. जेल सोडला रनआउटचा धोका. अरे घडलंय तरी काय मैदानावर. अबाधुबी खेळ चालू झालाय. जिथं एकही धाव नव्हती तिथं साज आणि ताज अशा मिळत 3 धावा. काहीतरी बिनसलंय. खबर काय मिळते जोपर्यंत प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत बोलणार नाही. निनावी फोन भरपूर येतील आपल्याला. मुकुल शेठ गावण जेव्हा सांगतील, सागर शेठ सांगतील, अमित पाटील सांगतील तेव्हा ते फायनल. निनावी फोनांना आम्ही विश्वास ठेवणार नाहीये. सामन्याकडे जाऊयात. सामना अप्रतिम आहे. 23 धावा धावपटलावर आपण माफ करा 26 धावा धावपटलावर आहेत. एक चेंडू अजूनही शेष आहे. शेवटचा एक चेंडू 26 धावा धावपटलावर आणि स्ट्राईक एंडकडे आहे आता पवन केने. उडता हुआ पवन. या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ बहरला नाहीये परंतु गोलंदाजीनं काय कमालीची टिच्चून मारा केलाय. शेवटचा अंतिम एक चेंडू
आतिश पाटील डॉट चेंडू किपिंग हिट. सुपर सुपर आपला करता चेंडू खेळायचा होता जोरात. स्मित पाटील चेंडूला उचलेल फेकेल तद्वत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचतोय 28 धावांवर आणि विजयाकरता करायचे आहेत 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. पूर्वार्धातला खेळ संपलाय. उत्तरार्धाकडे जाऊया. माझी वेळ देखील संपते. आवाजात बदल होईल. आवाज असेल शिरनेर गावचे सुपुत्र आणि शिवसंकल्प असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भगत सरांना आपण ऐकूयात. अमित भाऊ आता असा स्पर्धा सफल झाली आपली. ज्यांना क्रिकेटचा छंद त्यांचं नाव आहे मुकुंद. हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थानं प्रवीणजी गायकर सरांना गायलं. त्यांच्या मुखाबद्दल आपण ऐकलंय. सामना आपण पाहतोय गोरसाई बी पेक्षा भैरव देव चंद्रकांत स्फोट वशिने. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला त्याच गावातील सुपुत्र ज्यानं 6 रजनीमध्ये खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर घेतली आणि उत्तमरित्या ज्यानं पेलवली असे व्हॉइस ऑफ उरण पूर्व विभाग प्रवीणजी ठाकूर सर यांचा आपण आवाज ऐकलाय. एका मोठ्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना प्रभावित केलं एका लोकल टीमनं अर्थात वशिनी या टीमनं फक्त 28 धावसंख्येवर रोखलं. त्यामध्ये ऐन मोक्याच्या क्षणी 2 षटकार जर आले नसते तर अजूनही स्कोर कमी असता. ही ताकद दाखवली या उरण पूर्व विभागातील टीमनं. रातो के कातील म्हणून ज्यांना ही उपाधी नव्यानं मिळाली ती टीम म्हणजे वशिणी. 29 धावांचं आव्हान आहे. हा सामना कशा प्रकारे होईल कारण एका बाजूला आपण बघितलं रायगड नव्हे तर या महाराष्ट्रामधील सर्वाधिक टॉपचा संघ आहे गोरसाई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कागदावर एक छोटा संघ. मात्र क्रिकेटमध्ये काही होईल सांगू शकत नाही कारण या मोसमामध्ये आतापर्यंत 6 रजनीमध्ये ज्यांना ट्रॉफीचा मानकरी होणारा हा संघ आहे आणि जीवित मात्रे छोट्या बिबट्या ही उपाधी ज्यांना प्रवीण ठाकूर सरांना दिली तो हा जीवित सलामीदार ज्यानं प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपल्या स्वप्नामधली पहिली बाईक खऱ्या अर्थानं ज्यानं मागच्याच आठवड्यामध्ये कमवली तो जीवित दर्पण वेदांत वेदक यांची वाट पाहता आमचे संदेशजी सेलके. उद्या सुद्धा इथे स्पर्धा प्रीमियर लीग आहे पांदिवे प्रीमियर लीग. 29 धावांचं आव्हान आहे. जीवित आणि पुष्कर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. खऱ्या अर्थानं जीवितचं कौतुक करावं लागेल कारण मागच्या आठवड्यामध्ये स्वप्नामधली पहिली बाईक त्यानं पटकावली. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन 4 व्हीलर त्यानं आपल्या घरामध्ये आणली. तो जीवित आजच्या रजनीमध्ये काय करेल. जीवित विजय मात्रे वडिलांच्या नावामध्ये जय आहे. त्या जीवितनं खऱ्या अर्थानं अनेकांचं कौतुक स्वीकारलं. पवन केणे आमच्या स्नेहताईंचा आवडता हा खेळाडू आहे ज्यानं 2000 रुपयाचं पारितोषिक दिलंय तो पवन केणे. पिबांचा पहिला षटक रिवर्स मारलाय. काय शत्रुक्षण पाहायला मिळालं असं वाटलं चौकार जाईल की काय मात्र तसं झालं नाही. रिवर्स हा फटका एका धावसंख्येनं खातं ओपन केलं जीवितनं आपलं आणि संघाचं. पवन केणे क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. क्रिकेटच्या पलीकडे एक उत्तम कलाकार म्हणजे ज्याला प्रसिद्धी मिळाली असा खेळाडू बिग बॅश स्पर्धेमध्ये खेळताना या संघाला पाहिलाय. मात्र आज आपल्या विभागामध्ये हा संघ आलाय. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला फलंदाज पुष्करनं त्यामध्ये त्याला यश आलं नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपटलावर बिनबाद 29 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना आक्रमक सुरुवातीची अपेक्षा नक्की वसिनी संघाच्या पाठलाग्यांना असेल. पुढचा चेंडू पवनचा. हा चेंडू गॅप मध्ये केलाय
नक्की लॉंग आफ्टर जन्म जाणार सीमाराच्या पार आणि एकदा की चौकार आला की टाळ्यांचा जय जयकार खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांकडून पाहायला मिळतं. आलाय हा चौकार. पाहताय छोटा रनअप आहे पवनचा. जीबीस साठी 2 षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक रोशन माळी याच्याकडनं आला. हा चेंडू चौकारानंतर कमबॅक केलाय या पवननं. खूप सारा अनुभव या खेळाडूंकडे, कारण व्यावसायिक स्वरूपामध्ये हे सर्व खेळाडू आहेत आणि समोर आपल्या ग्रामीणचे खेळाडू आहेत. ज्या ज्यावेळी असे सामने होत असतात त्यावेळी प्रेक्षकांचा पाठिंबा हा ग्रामीण संघाला नेहमी असतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झाला नाही, मात्र चित्ताच्या चपल्याप्रमाणे 2 धावाचा प्रयत्न केला. 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण, 2 धावा कदाचित धोक्यामध्ये असेल. तिसऱ्या अंपर या आहेत आमचे इरामनजी भोसले सर. फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहेत याचा निर्वाळा आपल्याला देतील. तत्पूर्वी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहताय आपण. आतापर्यंत 5 तर झाल्यात, या 2 आल्या तर 7, 1 आले तर 6 आणि ते फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये पुष्कर पाटील हा पहिला फलंदाज बाद झाला. वशिनी टीमचा पहिला आदरा मिळालाय. वशिनी टीमला आणि पहिली सफलता. यावेळी गोरसाई बी या टीमला आपण खऱ्या अर्थानं मंचकावर पाहताय. त्रिवेणी संगम आदरणीय मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील, सागरजी पाटील हे त्रिवेणी संगम आहे आणि त्यांना साथ देणारे अनेक सर्व आयोजक मंडळ ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण हा 6 दिवसाचा सोहळा, 6 दिवसाचा उत्सव मात्र आज संपेल आणि मात्र उद्या ज्यावेळी मैदानामध्ये डोळ्यातून अश्रू येतील, कारण 6 दिवस इथे जत्रा होती मात्र आज कोणी नाहीये. हा दुःख या सर्व आयोजकांच्या मनामध्ये असेल, कारण सर्वांना सर्वोत्तपरी अनेकांना मेहनत या स्पर्धेला घेतली, त्यावेळी या स्पर्धेला यश मिळालंय. फलंदाज बाद झाला पुष्कर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो तो आतिश. धावपटल्यावर धावसंख्या झाली ती 6. अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. सागरजी पाटील धर्मवीर आनंद दिघे साहेबांची एक प्रतिमा आपण त्यांच्या चेहऱ्याकडेही पाहतोय, असे सागर धाब्याचे मालक. 6 नंतर हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. P1चं हे पहिला षटक संपलं. धावसंख्या धावपटल्यावर 6. आता येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. अजून काही आपण सांगू शकत नाही. या दरम्यान पप्पू दादरकर यांना विनंती असेल, मुकुंद शेठ गावण आपल्याला बोलवत आहेत, आपण मुख्य मंचावर येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. पप्पू दादरकर नक्की स्क्रीनवर छबी बघा, प्रेक्षकांनी स्क्रीन बघा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असणारे सागर धाब्याचे मालक सागर पाटील आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे. ओटा ठाण्याचा ढाण्या वाघ एक गीत प्रसिद्ध झालं. सेम बघा, हा उरणचा ढाण्या वाघ, उरण पणबेलचा हा ढाण्या वाघ. अशी ही छबी आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहतो. नवीन येतो गोलंदाज प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. जीवित खेळतो, शपाल झाला होता, फाईल लगेला माझा प्रयत्न होता. जीवितचा प्रयत्नामध्ये यश आलेला. चेंडू गेला निर्धाव. आता समीकरण थोडं जड होतंय. 11 चेंडू आणि 23 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही सामना हा दुतर्फा आहे. आपण काही सांगू शकत नाही या सामन्यामध्ये काय होईल. तर होता सर भावेश पवार रिव्हर्स साडेनकरचा प्रयत्न केला, कारण अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूने खेळवले, अनेक मैदान ज्याने गाजवलंय आणि भावेश पवार सरांचं एक आवर्जून सांगेन की ज्यानं ग्रामीणला नेहमी आपल्या गावाला पाठिंबा दिला आणि महत्व दिलंय. पुन्हा एकदा आता अतिशय वेगवान हा चेंडू होता आणि यावेळी मात्र दांडी गुल झाली. ज्या खेळाडू होती वशिनी टीमची सर्व भिस्त, तो महत्वाचा खेळाडू यावेळी बाद करण्यामध्ये यश मिळवलंय सर भावेश पवार यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो 4थ्या क्रमांकावर अंतिम ठाकूर आई संघाचा एक अनुभवी असा खेळाडू आहे. नक्की सर भावेश पवार सरांबद्दल एक सांगेन, कारण आज ग्रामीण मध्ये खेळताना स्वतःला सिद्ध केल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा खेळाडू पोहोचलाय.
मात्र ज्यानं नेहमी आपल्या गावाला प्राधान्य दिलंय, 20 लाखाची स्पर्धा ज्या माणसानं सोडली आणि आपल्या गावासाठी जो खेळण्यासाठी आला, हे गावाविषयी प्रेम आहे. ज्या गावातून आपण घडलो, ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला, त्या गावाचा अभिमान, त्या गावाचा स्वाभिमान आपल्या मनामध्ये असायला हवा. तो अभिमान ज्या खेळाडून आजपर्यंत जागवलाय ते नाव म्हणजे सर भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी. त्यानं हा अतिशय सुंदर चेंडू फेकला आणि मात्र जिब्बीत मात्र या महत्वाच्या खेळाडूला बाद केलाय. 9 चेंडू 23 समीकरण, अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंतिम ठाकूरसाठी हा चेंडू होता स्लो गतीचा, ज्यामध्ये थोडस व्हेरिएशन पाहायला मिळाला. मागचा चेंडू अतिशय वेगवान होता आणि हा स्लो चेंडू फेकलाय. लगातार 4 चेंडू फेकलेत, निर्धाव. 29 धावांचं वशिनी संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक रोशन माळी यांच्याकडनं असेल. पुन्हा एकदा लगातार 5वा चेंडू निर्धाव, डायरेक्ट हिट केलं इथं आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात आणखी एक अनुभवी खेळाडू बाद झाला. अंतिम टाकर होणार बॅक टू पॅव्हिलियन. यांना की आपल्या पवित्र शुभस्ते आपण पप्पू दादरकर यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन सन्मान चिन्ह देऊन पप्पू दादरकर यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद सर. नक्की सर. संदेश भाई, जर शेवटच्या षटकामध्ये 2 षटकाचा तसेच आकाश गावण तर कदाचित आणखी यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. आकाश गावण, कारण पवन केणे पिरकोनचे सामाजिक कार्यकर्ते सर भावेश पवार आणि मेडन षटक. मागच्या सामन्यामध्ये पवन केनेनं मेडन षटक फेकलं आणि या सामन्यामध्ये सर भावेश पवार याने मेडन. ही नाव आहेत क्रिकेटमध्ये मोठं का आम्ही मोठे झालो याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. कारण क्रिकेट खेळत असताना आयुष्यामध्ये मेहनत घेणे ही महत्वाचे आहे. या सर्वांनी मेहनत घेतली आणि आज हे खेळाडू इथपर्यंत पोहोचलेत. हे नाव त्याने कमवलंय. ISPL मध्येही हे खेळाडू पोहोचलेत आजपर्यंत. आणि कपिल केणे हा नवीन आले गोलंदाज, ज्याचंही रेकॉर्ड आहे. आम्हाला रोशनजी पाटील सरांनी सांगितलं की एकाच सामन्यामध्ये 2 मेडन षटक या कपिल केणेने नितलस्य मैदानावर तालगर सातपाटी संघाच्या अगेन्स्ट ज्यानं 2 षटकं मेडन फेकलं, हा एक कीर्तिमान रेकॉर्ड त्यानेही केलाय. तो कपिल केनेचा पहिलाच चेंडू त्यानेही फेकलाय निर्धाव. आता समीकरण जड झालंय. येणारे 5 चेंडू आणि 23 धावा. अजूनही चान्स आहे येणाऱ्या चेंडूमध्ये षटकार वगैरे आला तर. पुढचा चेंडू कपिलचा. आता मात्र थोडस जड होणार. 4 चेंडू 23. मी मगाशी म्हणलं कारण संघ खूप मोठा आहे. 29 धावा जर झाल्या असल्या तरीही ते एक ताकदवान गोलंदाज आहेत. चला सर, नवीन सेवा संघाचा संघाला या अनुज घरत या. आता मात्र षटकार जरी उशीर झाला असला तरी अजूनही वेळ आहे. या 6 धावसंख्येचा संघ पोहोचतोय 12 वर. आता येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जी ग्रामदेवता पुन्हा एकदा 3 सत्राचं समीकरण असताना मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर टायमिंग झाला असता तर कदाचित हा चेंडू षटकार जाऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 वर. आता येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली असता. काय तर कोपरवली, चिरनेर आणि वशिनी या 3 संघानं गोरसाई अगेनच्या विरुद्ध सामने खेळले. त्यामध्ये कोपरवली संघानं गोरसाई संघाला पराभूत केलं होतं. मात्र चिरनेर आणि आता वशिनी 1 चेंडू आणि 15 धावा म्हणजे थोडासा आता औपचार होता राहिली, पण फाईट दिली वशिनी संघाने. कौतुक करावं लागेल मोठ्या संघाच्या अगेन्स्ट सुद्धा. आता रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि मात्र इथं हिट विकेट झाला. फलंदाज होणार बाद. अशा रीतीनं या सामन्यामध्ये
गोरसाई बी संघ जिंकले, हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश करतो आणि वशिनी संघाने चांगली फाईट दिली, त्यामुळे त्याही संघाचं आपण कौतुक करतो. ऐकूया रोशन सरांना. षटकार जे फेकले होते ना, ते 2 षटकार खरंच फायदेशीर ठरले आणि संदेश कने प्रचंड खुश आहे. यस, किशोर मुकादमने यायचं आहे आणि ही ट्रॉफी देण्याकरता मी विनंती करेन मंगेशांना, आपण यावं. लगातार दुसरी मॅन ऑफ द मॅच. सर या. मंगेश गावण सरांना विनंती करेन, आपण यावं पुढं. किशोर मुकादम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एका बाजूला धावा होत नव्हत्या, परंतु या पठ्ठ्यानं 2 षटकार फेकले, आतिश पाटीलवर हल्ले चढवले आणि खऱ्या अर्थाने गंफलत स्कोर उभा राहिला. म्हणून की काय अगदी फायनलचं तिकीट मिळून गेलंय. देवाश आणि रिया 11 वेळ नाहीये त्याच्याकडे बोलण्याकरता, मी समजू शकतोय. किशोर, एक मिनिट.